उन्हाळा सुरू झाला आणि बाजारात कैऱ्या दिसायला लागल्या की मस्त अगदी ताजं ताजं चटकदार असं लोणचं तोंडी लावण्यासाठी खावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण मस्त चटपटीत असं कैरीचं किसून लोणचं घालणार आहोत. त्यामध्ये अगदी घरच्या उपलब्ध साहित्यापासून आपण आज हे लोणचं घालणार आहोत. तर सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. कैरीचं मस्त चटपटीत असं लोणचं तयार करण्यासाठी सर्वप्रथम बघा मी या ठिकाणी घेतलेल्या आहे ताज्या हिरव्यागार अगदी कोवळ्या कोवळ्या अशा अर्धा किलो वजनाच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत बघा. या कैऱ्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कापडाने पुसून घेतलेला आहे. पुढे बघा रोजची आपली वापराची खोबरं किसण्याची किसणी घेतलेली आहे बघा या ठिकाणी. आता सर्वप्रथम बघा या कैरीचं आपण नाकं काढून घेणार आहोत आणि सालासकट आपल्याला ही कैरी छान अशी किसून घ्यायची आहे. छान दाब देत आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे म्हणजे छान लांबट याचे छान किस पडतो आणि लोणच्यामध्ये देखील हा किस खूप छान असा लागतो. हे बघा छान किस असा खाली किसला जात आहे. या पद्धतीने आपण सर्व किस या ठिकाणी किसून घेऊया. आपल्या सगळ्या कैऱ्या बघा या ठिकाणी किसून रेडी झालेल्या आहे आणि आपला छान लांब सडक असा कैरीचा जो किस आहे तो या ठिकाणी रेडी झालेला आहे. लोणचं घालण्यासाठी काय काय साहित्य लागते ते सर्वप्रथम बघा या ठिकाणी आपण बघून घेऊया. त्यासाठी बघा सर्वप्रथम मी या ठिकाणी घेतलेली आहे जाड मोहरी घेतलेली आहे बघा. ही ढोकळ्यांवर फोडणी करण्यासाठी शक्यतो वापरली जाते हे बघा. या ठिकाणी आज आपण ह्या मोहरीपासून डाळ कशी पाडायची हे देखील या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कारण की बरेचदा काय होतं घरामध्ये मोहरीची डाळ उपलब्ध नसते किंवा आजूबाजूला दुकानात देखील मिळत नाही. बऱ्याचशा सिटीजमध्ये पटकन ही डाळ उपलब्ध नसते. त्यासाठी आज आपण मोहरीपासून डाळ कशी तयार करायची ते देखील बघणार आहोत. पुढे बघा या ठिकाणी मी घेतलेले आहे. पुढे बघा आपण घेतले आहेत 2 चमचे शोपा, 2 चमचे धणे, 1 चमचा रोजचा आपलं खायचं लाल तिखट घेतलेलं आहे बघा. 1 चमचा हळद घेतलेली आहे. यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये तेजपत्ता घेतला आहे, 6 काळे मिरे घेतलेले आहेत, 3 इलायची घेतल्यात आणि 5 लवंगा घेतलेल्या आहेत. पुढे घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ. एक अर्धा टीस्पून या ठिकाणी आपण हिंग घेतलेला आहे आणि 150 ml आपण या ठिकाणी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे. सर्वप्रथम बघा या ठिकाणी आपल्याला मोहरीपासून मोहरीची डाळ तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी बघा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये ही मोहरी आपण टाकून घेऊयात आणि पल्स मोडवर म्हणजे मिक्सरचं बटन आपल्याला उलट्या दिशेने फिरवत जायचं आहे. 2 ते 3 वेळा हे फिरवत जायचं आहे. त्यामुळे काय होतं मोहरीची साले निघण्यास मदत होते आणि मोहरीपासून डाळ वेगळी होते. मोहरी बघा या ठिकाणी आपली भरडून या ठिकाणी रेडी झालेली आहे. बघा या ठिकाणी डाळ वेगळी झालेली आहे आणि आता ही सालं देखील या ठिकाणी वेगळी झालेली आहे. हे बघा मोहरी व्यवस्थितपणे या ठिकाणी मिक्सरमध्ये कशी भरडायची ते आपण आज पाहिलेलं आहे. तर आता पाकडून आपण याची ही साल वेगळी काढणार आहोत आणि डाळ वेगळी करणार आहोत. त्यासाठी बघा या ठिकाणी मी एक पेपर घेतलेला आहे. एक सुपली घेतलेली आहे छोटी माझ्याकडे आहे. आपल्याकडे जर अशा पद्धतीची सुपली नसेल तर आपण बिना काठांची अशी प्लेन ताट घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पाखडायला जमते. त्यानंतर माझ्याकडे सुपली आहे त्यामुळे मी या ठिकाणी सुपली घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण तयार केलेली जी भरड आहे मोहरीची ती आपण घालून घेऊयात हे बघा. आणि व्यवस्थितपणे हळुवारपणे याला पाखडत जायचं आहे आणि त्यामुळे काय होतं सालं जी आहे ती आपोआपच पुढे येतात वर खाली केल्यामुळे सुपली आणि डाळ जी आहे ती मागे राहते हे बघा. दाखवल्याप्रमाणे पेपरवर सालं आपोआपच पडत जातात. आपण बघू शकता आपण मोहरी अगदी व्यवस्थितपणे आता पाखडून घेत आहोत सुपलीमध्ये. तर काय करायचं आहे मधल्या बाजूने तिला वर खाली करायची आहे सुपलीला आणि थोडंसं दुसऱ्या दोघही बाजूंनी वर खाली करत जायची आहे. थोडी एका बाजूला वळवत जायची, दुसऱ्या बाजूला वळवत जायची म्हणजे काय होतं, की मोहरीची जी सालं आहेत ती आपोआपच खाली पेपरवर पडतात आणि आपली जी मोहरीची डाळ आहे ती मागे आपल्या सुपलीमध्ये शिल्लक राहते. बघा आपण बघू शकता संपूर्णपणे मोहरीची डाळ या ठिकाणी आपली रेडी झालेली आहे. अगदी मस्त झालेली आहे. थोडीफार सालं यामध्ये शिल्लक राहतात, परंतु तेवढी सालं यामध्ये शिल्लक राहतातच आणि ती पौष्टिक देखील असतात. तर या ठिकाणी आपल्याला 3 टेबलस्पून या ठिकाणी मोहरीची डाळ मिळालेली आहे. त्यापासून आता आपण लोणचं तयार करणार आहोत. एका बाजूला बघा आपली मोहरीची डाळ या ठिकाणी रेडी झालेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूला आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये शोपा, धणे आणि आपण जे घेतलेले सर्व खडे मसाले होते ना, ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. वेलचीचे दाणे सुद्धा मी या ठिकाणी सेपरेट करून घेतलेले आहे. मसाले यामध्ये घातल्यामुळे व्यवस्थितपणे एकजीव होऊन आपला हा मसाला छान तयार होतो. तर आता हे सगळं आपण सरभरीत असं म्हणजे थोडं जाडसर असं वाटून घेणार आहोत. बघा या ठिकाणी आपलं जाडसर असं कूट ह्या सगळ्यांचं रेडी झालेलं आहे. यापासून आता आपण लोणचं घालून घेणार आहोत. पुढे आता बघा लोणचं तयार करण्यासाठी मी एक जाडबुडाचं असं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत आणि ह्या तेलाला छान वाफ येईपर्यंत मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे. तेलाला छान अशी मस्त अशी दणदणीत वाफ आलेली आहे. आपण बघू शकता गॅस या ठिकाणी आपल्याला बंद करायचा आहे आणि साधारणतः 2 मिनिटं आपल्याला हे रूम टेम्परेचरवर थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आणि यानंतर आपण यामध्ये आपण तयार केलेले मसाले टाकून घेणार आहोत. 2 मिनिटं झालेले आहेत बघा आणि या ठिकाणी आपलं तेल जे आहे ते थोडंसं आता थंड झालेलं आहे
अगदी परफेक्ट असं झालेलं आहे बघा. आपण बघू शकता यामध्ये आपण जर थोडी पूड टाकली, थोडी चरचरत आहे म्हणजे हे लोणचं बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं तेल आहे. यामध्ये आता आपण पुढे तयार केलेली जाडसर जी पूड होती ती घालून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी आपली बंदच आहे आणि तेल या ठिकाणी अगदी परफेक्ट असं गरम आहे. व्यवस्थितपणे उलटून झाल्याने आपण ही पूड सुद्धा हलवून घेतलेली आहे. पुढे मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे. हळद टाकून घ्यायची आहे. पुन्हा आपण ते परतवून घ्यायचे आहेत सगळे मसाले म्हणजे छान असे हे मसाले छान तळले जातात. यामुळे लोणचं फसफसून येत नाही. अगदी छान असं तयार होतं. पुढे बघा हिंग टाकून घ्यायचं आहे. छान हलवून घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्ट टाकून घेतल्यानंतर आपण थोडंसं याला हलवत जायचं आहे म्हणजे मसाले छान अगदी तळले जातात. पुढे तिखट टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिठातलं सुद्धा जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि लोणचं अजिबात खराब होत नाही. सगळं मिक्स करून घेऊयात. हे बघा, तिखट या ठिकाणी आपण सगळ्यात शेवटी टाकलं. त्यामुळे तिखट अगदी जळत नाही आणि रंग खूप सुरेख येतो आपल्या लोणच्याचा. ही टिप तुम्ही नेहमी करता लक्षात ठेवायची आहे. सगळं अगदी व्यवस्थित परतून झालेलं आहे बघा. आपण बघू शकता परफेक्ट असा हा मसाला या ठिकाणी तळून रेडी झालेला आहे. आता आपला जो मसाला आहे ना, तो सुद्धा रूम टेम्परेचरवर थंड झालेला आहे बघा. या ठिकाणी आणि कैरीचा किस जो आहे तो सुद्धा आपण एका बाजूला रेडी करून ठेवलेला आहे. तर आता हा थंड झालेला जो मसाला आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत बघा. हे बघा. यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान असं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पुढे आता आपलं कैरीचे जे लोणचं आहे ते छान मस्त असं चटपटीत होण्यासाठी बघा, यामध्ये आता आपण बारीक चिरलेला गूळ घालून घेणार आहोत. त्यासाठी बघा गूळ घ्यायचा आहे आपल्याला. त्यात 150 ग्राम वजनी हा गूळ आहे. पाऊण कप हा गूळ मी बारीक चिरलेला घेतलेला आहे या ठिकाणी. गुळाचं जे प्रमाण आहे ते आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी किंवा अधिक करू शकता. आता हे मसाला आणि हे गूळ मस्तपैकी सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळे मसाले आणि कैरीच्या किस आता या ठिकाणी व्यवस्थितपणे एकजीव झालेला आहे. हे लोणचं मुरण्यासाठी आता आपण याला एक सुती कपडा बांधून घेणार आहोत आणि साधारणतः 2 दिवस हे लोणचं आपल्याला अधनं-मधनं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं अगदी व्यवस्थितपणे तेलाचा थर वर येतो आणि लोणचं छान मुरण्यामध्ये मदत होते. सुती कपडा बांधल्यामुळे हवा सुद्धा आतमध्ये खेळती राहते. त्यामुळे लोणचे खराब होत नाही. तर या ठिकाणी आपण सुती कपडा बांधून घेतलेला आहे आणि अधनं-मधनं आपण याला 1 ते 2 दिवस छानपैकी हलवून घेणार आहोत. तिसऱ्या दिवशी बघा आपण हे लोणचं आता काढून बघूयात. हे बघा, कपडा या ठिकाणी आपण काढून घ्यायचा आहे. अधनं-मधनं हे लोणचं मी 2 दिवस हलवलं होतं. बघा किती सुरेख असा आपला तेलाचा थर या तेलावर आलेला आहे. आणि जेव्हा आपण हे मिक्स करत आहोत, तेव्हा आपण बघू शकता किती छान रसरशीत हे लोणचं झालेलं आहे. अगदी मस्त झालेलं आहे. मसाल्याचं देखील अगदी परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे यामध्ये. आणि गूळ घातल्यामुळे हे लोणचं चटपटीत लागतं. त्यामुळे पोळीसोबत, उन्हाळ्यामध्ये कुठल्याही भाजीसोबत हे चवीला खूप छान असं लागतं. मुले देखील हे लोणचं खूप आवडीने असे खातात. जर आपण हवाबंद काचेच्या बरणीमध्ये जर हे भरलं, तर महिनाभर अगदी छान असं टिकतं. अजिबात हे लोणचं खराब होत नाही. तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमध्ये दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसंच माझ्या खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त भन्नाट रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.